माझ्या अणूच्या आत्महत्येत जर माझा अर्धा जरी टक्का हात असेल ना, तर मी स्वतःला संपवून घेईन असं विधान केले ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी पारादे यांच्या मिस्टरांनी. निलेश पारादे यांचं हे विधान आहे. आणि नुकत्याच आलेल्या माहितीनुसार की त्यांच्यावर केस दाखल केली आहे, त्यांना ह्या सगळ्यात दोषी ठरवले. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली की माझ्या अणूच्या आत्महत्येत माझा जर थोडा जरी हात असेल तर मी स्वतःला संपवून घेईन. एवढी खळबळजनक त्यांची ती पोस्ट आहे. आणि त्या पोस्टमध्ये आणि काय म्हणलेत माहितीये का मॅडम, हम्म. तिला दुःख झालं तर मला वेदना व्हायच्या, एवढं माझं प्रेम होतं माझ्या अणूवर, अशी त्यांची पोस्ट आहे. काय वाटते तुम्हाला? बरोबरच आहे हो त्यांची पोस्ट. कारण काय तर म्हणजे खरं प्रेम असल्याशिवाय लग्न केलं असेल का सांगा त्यांच्यासोबत. हा हा बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आहे हा माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, अणूच्या जाण्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. जवळपास 5 ते 6 वर्षे त्यांनी एकमेकाला जाणून घ्यायला लावले. म्हणजे लग्नाच्या अगोदर ते 5-6 वर्षे रिलेशन मध्ये होते. नंतर त्यांनी एकमेकांचा स्वभाव आवडल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला, असं पण त्यांनी म्हणलंय बघा पुढं. हम्म. तिच्या डोळ्यात पाणी आले की ह्यांना दुःख व्हायचं म्हण, ह्यांच्या पण डोळ्यात पाणी यायचं म्हण. मग असं प्रेम असताना बायकोविषयी एवढं प्रेम असताना तुम्हाला वाटतंय का स्वतः त्यांनीच असं करतील म्हणून? काय वाटतंय तुम्हाला? जरा विचार करायची गोष्ट आहे. पण लोकांच्या कमेंट, लोकांनी आरोप केलेलं ती ती बघून जरा वाटतंय कारण जरा, पण नाही कारण पण. शेवटी आपला सोशल मीडियावर हम्म. ज्याला जे वाटते ते बोलू शकते कोण पण. पण त्यांचं आणि ते पुढे काय म्हणतात माहितीये का, दोघं एकत्र असताना लोकांनी आम्हाला भरपूर त्रास दिला आणि तीच लोक आतापर्यंत आम्हाला त्रास देत आहेत. माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती ती होती. माझ्या अणूच्या आत्महत्येचा मी कारणीभूत आहे असा गुन्हा माझ्यावर दाखल केलाय, असं त्यांनी त्यात नमूद केले. म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ते रोहिणी पारादेचे आई वडील आहेत आणि त्यांनी ती गुन्हा त्यांच्यावर दाखल केलाय. आणि गेल्या 30 ते 24 दिवसात पोलिसांनी भरपूर तपास केलाय बरं का ह्या बाबतीत. त्यांनी सीडीआर पण तपासलाय, पण त्यात पण पोलिसांना काहीच आक्षेपार्ह सापडलं नाही. तरी पण त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे बरं का. आणि तसं पण निलेश पारादेंचं म्हणणं असं पण येते की त्या लोकांचा इगो हर्ट झालाय म्हणून ती गुन्हा दाखल केलेला आहे. आणि जर ह्याच्यात मी थोडा जर कारणीभूत असेल किंवा थोडा जर मी ह्यात माझ्या अणूच्या आत्महत्येला कारणीभूत असेल तर मी जिवंत राहणार नाही, असं पण त्यांनी म्हणलंय. आणि वारंवार ते नमूद केले ही गोष्ट त्यांनी. आणि ह्या लोकांनी असं का केलं हे मी नंतर तुम्हाला सांगेन, असं पण ते त्या व्हिडिओमध्ये म्हणलेत बरं का, सोशल मीडियावर टाकलेलं त्यांनी. मला तर वाटतंय बघा, लोक म्हणतात की जोडी पण छान होती त्यांची, प्रेम होतं, लोकांना आवडत पण होते त्यांच्या रील. ज्यावेळेस आवडत होत्या रील त्यावेळेस लोक चांगल्या कमेंट करत होती. आणि आता असं झालं म्हणलं आरोप करायला. ते बघा जगाचं पण कसं आहे, म्हणजे चांगलं दिसलं की चांगलं, आणि जरा असं झालं की लगेच लोक कशी बोट उचलते ती बघा. बरोबर आहे. सोशल मीडिया म्हणजे काय असतं मॅडम, जे दाखवल तेच लोक बोलणार ना, त्यांच्या समोर जे ठेवले तेच बोलणार. पण आणि अख्ख्या महाराष्ट्राला हुरहुर लावणारी गोष्ट आहे बरं का ही. आत्महत्या आणि म्हणजे तो एवढं मीडियावर गाजून सुद्धा असं होणं म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला सांगा. हम्म, आणि मी पण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण बघितलं, म्हणजे प्रेम तर होतच त्यांचं, त्यात काय म्हणजे हीच नाही. पण ते भाकरीला पण त्यांना बाई भेटत नव्हती वाटतं. हा त्याने ती गोष्ट किती वेळा सांगितली होती की माझ्या अणूला हा. त्रास होतोय, अणू अणू भाकरी बनवते, भाकरीला आम्हाला बाई भेटत नाही, ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलं होतं अणू भाकरी करताना पण. पण त्यांचा आता दादांनी सावरायला लागतंय बघा स्वतःला. जे झालं ते झालं, पण आता लोकांच्या काही तोंडाला हात लावायचा आहे हो. घरचं म्हणजे घरात काय चाललंय ती लोकांना काय समजणार आहे सांगा? आपल्यालाच माहित असणार आहे ना. बरोबर आहे. कारण मी सोशल मीडियावर टाकलेली त्यांची ही खूप भावनिक पोस्ट आहे बरं का. त्यांचं म्हणणं काय यायला लागले, माझी अणू गेल्यावर पण ह्या लोकांची टोमणं थांबत नाही, ती गेल्यावर पण त्यांचं ते बोलणं तिला ते हे करून बोलणं त्यांचं थांबत नाही. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस ती गेली त्यावेळेस तिचं तोंड पण बघायला ही लोक आली नव्हती, पण आता ही लोक माझ्यावर केस करून ही मला त्रास देत आहेत, असं त्यांनी उघड उघड सोशल मीडियावर सांगितलंय. पण अहो पण ह्याच्यामध्ये अं, बोला बोला. हीच लोक काय म्हणते ती बघा, प्रत्येक गोष्ट घरातली सोशल मीडियावर शेअर करू नका, जेणेकरून ती सोशल मीडियावर टाकल्यानंतर सगळं चव्हाट्यावर येईल. असं पण बोलतात बघा काय काय लोक. आणि लोकांना बघण्यात तर छंद तीच आहे. बरोबर आहे. आणि अजून म्हणतात की ती तुम्ही घरच्या गोष्टी काय पण चव्हाट्यावर आणू नका. आणि ह्याच्यामध्ये खरंच एक विचार करायची बाब तुम्हाला सांगू का,
ठीक आहे, हम्म. त्यांच्या आई वडिलांचं रिलेशन चांगलं नसल, किंवा ती येत जात नसलेली, किंवा मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणजे आई वडिलांचा राग असेल, ठीक आहे, सगळ्या गोष्टी कबूल आहेत त्या. पण शेवटी ह्यातनं एक गोष्ट आपल्याला नोटीस करावं लागेल की तरीही अनुजा पाराधीने आत्महत्या केली. काहीतरी कारण असेल ना आत्महत्या करायला. ठीक हा, आहे. बरोबर आहे. हा, ठीक आहे, त्यांचं मिस्टरांचा असेल, त्यांचा वाद असेल किंवा नसेल ते आपल्याला गोष्ट माहिती नाही. त्रास होत असेल नसेल ते पण आपल्याला माहिती नाही. आई वडिलाचं जमत असेल नसेल तो पण विषय. तरी पण त्यांनी जीव दिलेला आहे, तरी पण आत्महत्या केलेली आहे. काहीतरी असं कारण असेल, ते आता कारण ते महत्वाचं आहे. पण कॉल रेकॉर्डिंग मध्ये 3 महिन्यापूर्वीच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये पण असं काही आढळलं नाही की निलेश पारधी यांच्यावर आरोप केला जाईल. तरीही हो, आढळलं नाही ही गोष्ट बरोबर आहे, पण तरीही आत्महत्याच का? हा प्रश्न शेवटी महाग राहिलेलाच आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हुडकायचं आहे. म्हणून आपला सोशल मीडिया ह्याच गोष्टींना संतप्तायत, बरेच नेटकरी संतप्तायत की तरीही अनुजा पाराधीनं आत्महत्या केली. एवढं महाराष्ट्राला हसवणारं ती एक कलाकार होती, महाराष्ट्राला हसवणारी आपली युट्यूबर होती, इंस्टाग्रामला केवढं मोठं फॉलोअर्स असतानाही सगळ्यांना हसवत असताना हसत खेळत असणारं व्यक्तिमत्व ते हरवलं गेले आपल्या सगळ्यातनं. आणि ही खूप मोठी दुःखाची बाब आहे. तर मैत्रिणींनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? आमच्या चला मैत्रिणीच्या या व्हिडिओला तुमचा काय प्रतिसाद आहे, तुमच्या काय कमेंट आहे ते तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकता.